कुलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सगळीकडे सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेल्या आहेत। मात्र असं असलं तरी मुंबई एअरपोर्टला लागून असलेल्या कुर्ला जरीमरी परिसरात सुरक्षा राम भरोसे आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण कुर्ला येथे जरीमरी परिसरातील डोंगराळ भागातून तुम्हाला अख्खं मुंबई एअरपोर्ट सहजरित्या पाहता येतं। एवढंच काय तर अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला विमान उड्डाण करण्यासाठी रांगेत उभी असलेली पाहायला मिळतात। त्यामुळे इथे अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। पहलगाम हल्ल्यानंतर देशात अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली, पण आता मी जी तुम्हाला दृश्य दाखवणार आहे ती एक देशवासीय भारतीय म्हणून तुम्हाला नक्की धक्कादायक अशी वाटतील। कारण मी मुंबई विमानतळ या परिसरात उभा आहे आणि आणखी माझ्या हाकेच्या अंतरावर मला विमानं दिसत आहेत। हा सर्व परिसर आहे कुर्ला येथील जरीमरीचा परिसर। जरीमरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे। या झोपडपट्टीचा काही भाग जो आहे तो उंच टेकडीवर आहे आणि उंच टेकडीवर असल्या कारणाने अगदी हाकेच्या अंतरावर मला रांगेत उभी असलेली अशी अनेक विमानं दिसतात। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था अजूनही चोख करण्याची गरज आपल्याला इकडे जाणवते। नक्कीच या टेकडीच्या खाली जवळपास 16 ते 14 फुटाची जी सुरक्षा भिंत आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते। समोर एक चौकी आहे। या चौकीमध्ये शस्त्रधारी गार्ड जे आहेत किंवा शस्त्रधारी जवान आहेत ते बसलेले आहेत। मात्र या सगळ्या परिसरातून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली विमानं देखील आपल्याला तेवढ्या जवळून पाहायला मिळतात। कोणताही अनुचित प्रकार घडू नये असे भारतीय म्हणून मला आणि तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल, मात्र आपल्याला तेवढ्याच तत्परतेने सुरक्षा व्यवस्था देखील चोख करावी लागेल। मात्र कुर्ल्याच्या या जरीमरी परिसरात आल्यानंतर ती सुरक्षा व्यवस्था मला चोख वाटत नाहीये आणि म्हणून जर आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळावर जर तिचा हल्ला झाला किंवा असा अनुचित प्रकार घडला तर त्याचा पडसाद अख्ख्या जगभर उमटतील। म्हणून या सर्व परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था चोख करणे अत्यंत गरजेचं आहे। कॅमेरामन रोहित सोबत मिश्करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।